अध्यात्मप्रेमी, भगवत भक्तिप्रेमी सृजन हो. आपण जो दशमस्कंध आहे त्या दशमस्कंधाच्या अध्याय क्रमांक 48 त्याच्यापाशी आहे. आज अध्याय क्रमांक 48 आणि 49 हे आपण पाहू शकू आणि मग लक्षात येईल की दशमस्कंद इतका मोठा आहे की त्याचे अध्याय 90 आहे आणि त्या 90पैकी निम्म्याहून अधिक आपण आता पुरे केले असे लक्षात येईल. दशमस्कंद किती मोठा आहे याचं तुम्हाला वेगळ्या प्रकारे उदाहरण सांगतो. एकंदर भागवतामध्ये 11 स्कंद आहे. 12वा आहे पण तो परिशिष्टासारखा, तो फारसा भागवत निरूपणात घेतला जात नाही. 11 स्कंदापर्यंत जर आपण घेतले तर त्याच्यामध्ये 1 ते 9 स्कंद, 1, 2, 3, 4 असे स्कंद हे लहान आहे. त्या सगळ्या त्यांच्यात मोठा स्कंद 11 स्कंद आहे जो यानंतर येणार आहे. त्याच्यामध्ये उद्धव गीता आहे. ज्याप्रमाणे भगवद्गीता ही अर्जुन गीता आहे, अर्जुनाला सांगितली, तसं 11 स्कंद ही गीताच आहे. ही भगवद्गीता ही भागवत गीता, उद्धव गीता आणि त्याचे अध्याय 31 आहे. म्हणजे सगळ्यात मोठा 90 अध्याय दशमस्कंद, त्याच्या खालोखाल 31 अध्याय 11 स्कंद आणि 10 पासून 15 पर्यंत, 10 पासून 20 पर्यंत, 10 पासून 25 पर्यंत असे भिन्न भिन्न अध्याय हे 1 ते 9 आहे. हे तुमच्या लक्षात येईल की जेव्हा आपण भागवत 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 म्हणतो तर मुख्य भागवत कोणता आहे? दशमस्कंद आणि 11 स्कंद, आणि तेच आता आपल्याला चाललेलं आहे. आणि आपला प्रयत्न राहील येणाऱ्या जून जुलैमध्ये जेव्हा चातुर्मास सुरू होईल तोपर्यंत आपला दशमस्कंद आणि 11 स्कंद हा व्यवस्थित सांगून पुरा व्हावा आपण प्रयत्न करूया. आता 90 अध्यायांचा दशमस्कंद आहे. आता आपण आहोत 48, 49. 48 वर आपल्या लक्षात येतं की 47 अध्यायामध्ये उद्धवानं आपली कामगिरी पुरी केली. उद्धवा सांत्वन करजा या गोकुळवासी जनांचे, आणि ते सांत्वन पुरं करून किंबहुना गोपींचं सांत्वन करण्यापेक्षा गोपींनीच उद्धवाला भक्ती कशी असते हे शिकवलेलं आहे. म्हणजे कुणीतरी गुरु म्हणून शिष्याकडे जावं आणि लक्षात यावं शिष्यात इच्छे पराजय, शिष्यानेच गुरुचा पराभव केला असं वाटावं. तसं घडलं. उद्धवाला सुद्धा गोपींनी खरी भक्ती कशी असते, निष्काम भक्ती कशी असते, किंवा शारीर भक्ती कशी असते, तत्वनिष्ठ भक्ती कशी असते हे शिकवलेलं आहे. तिथपर्यंत गेल्या तिथेला आपण होतो. उद्धव आला मथुरेमध्ये आणि त्याने कृष्णाला सांगितलं की बाबा तू मला काय जे काम सांगितलंच ना ते मी पुरं केलं. उद्धव म्हणाला अजून काम पुरे झालं नाही, अजून थोडंसं काम शिल्लक आहे. उद्धवाला प्रश्न पडला, गोपींची तर सांत्वन करून आलो. त्या कृष्ण भगवान म्हणाले तू गोकुळातल्या गोपींचं सांत्वन करून आलास, पण गोपींसारखीच एक गोपी मथुरेमध्ये आहे आणि तिचं नाव कुब्जा असं. आता आठवण करा, ही कुब्जा जी 3 ठिकाणी वक्र होती तिला सुस्वरूप रमणीय बनवण्याचं काम भगवंताने केलं होतं. पण ते नंतर सुरुवातीला जेव्हा तिला कृष्ण भगवान कोण आहे कसा आहे माहिती नाहीये, अशा वेळा गोकुळातला एक मुलगा तिच्याकडे मागणी करतोय की जे काही गंध, सुगंधयुक्त गंध, लेप
कस्तुरी लेप तू राजासाठी घेऊन चाललेली आहेस कंसासाठी, आम्हाला देतील. आता कोणीतरी राजसेवक राजासाठी आणलेली तयार केली गोष्ट ती वनवासी लोकांना, गवळ्याच्या पोरांना देऊ शकेल का? देईल का? शक्य नाही. पण ही जी कोपजा होती त्या कोपजेच्या मनात विचार आला की ही जी मुलं आहे तिला भगवान कृष्ण माहिती नाहीये, पण ही मुलं निरागस आहे. या मुलांनी कस्तुरीचा लेप आयुष्यामध्ये बघितला पण नसेल. तो राजाच्या नशिबी आहे, तो आपल्या नशिबी का नसावा असा विचार जर त्या मुलांच्या मनात आला असेल तर तुमच्या मनातलं वात्सल्य जागा झालं असेल. स्त्री आहे शेवटी, आणि वात्सल्य जागा सुद्धा तिनं कंसाला न देता त्याला तो कस्तुरी लेप दिलाय असं मागं आपण बघितलंय. तेवढ्यानं भगवान प्रसन्न झाला. आणि आपल्याला माहितीच आहे शिगामाचे पोहे ते शबरीची बोरं, तसा लेप मिळाल्यानंतर प्रसन्न झाले आणि त्याने तिला स्वरूप असं बनवलं. इतकं आपण बघितलं. त्याच वेळेला त्या निरूपणाच्या वेळेला आपण आठवण अशी केली होती की कुब्जा ही मथुरेमधली कंसाची एक नोकर दासी जरी असली तर ती कृष्णाची परमभक्त आहे. आणि हेच तिच्या मनातलं भक्तीचं स्वरूप अतिशय सुंदररित्या मांडण्यासाठी मराठीतल्या एका मोठ्या कवयित्रीनं, तिचं नाव इंदिरा संत आहे, त्यांनी कविता लिहिली आहे. ती कविता तुम्हाला मी सांगितली. आज तिची पुन्हा आठवण करूया. कारण कुब्जेचा आता आपण निरोप घेणार आहोत. दशमस्कंधात काय ती कविता होती बरं? तर मथुरा आणि गोकुळ वृंदावन याच्यामध्ये भौगोलिक अंतर आहे. इतकं अंतर आता सुद्धा आहे की गोकुळातले सूर मथुरेमध्ये ऐकू येतील इतकं ते जवळ नाही आहे. पण इंदिरा संत त्या कुब्जेचं मनोगत व्यक्त करताना म्हणतात, एका कोणत्या तरी मध्यरात्री चांदण्या रात्री ही घटना घडल्यानंतर लेप देण्याची कुब्जा यमुना काठी आली आणि अचानक तिला गोकुळातून भगवंतानं गायलेले, भगवंतानं वाजवलेली बासरी ते सूर ऐकू आले. वेळ मध्यरात्रीची होती, अवेळ होती. अशा कोणी बासरी वाजवेल ही शक्यता नाही. अशा वेळी तिच्या मनात विचार आला, हे सूर गोपींच्यासाठी नाही आहे, त्यांचे आता झोपी गेले, जागी फक्त मीच आहे. आणि त्या अर्थी हे सूर फक्त माझ्यासाठीच असतील. जेव्हा भक्ताला भगवंत माझ्यासाठी फक्त काहीतरी करतोय आणि कंसात इतरांसाठी करत नाहीये, कंसपुरा तो अधिकच आनंद होतो. त्याने माझ्यासाठी आहे. ही भावना कुब्जेची खरी असेल नाही तर नसेल, पण इंदिरा संतांनी फार स्वरूप घेतली आहे. आणि ती शब्द मी तुम्हाला सांगितले होते. अशा अवेळी पैल तीरावर आज भूमिका पावा मंजूळ. अशा अवेळी पैल तीरावर भूमिका पावा मंजूळ. मग ती म्हणते हे जे सूर आहेत ना हे माझ्या स्तव, हे माझ्या स्तव. स्तव म्हणजे साठी. ही फक्त माझ्यासाठीच आहे. भगवंताची भक्ती मला मिळते. हे बोललोय आपण. आज आठवण याचं कारण काय? तर बघा, गोपींची समजूत घालून उद्धव आल्यानंतर खरं काम संपलंय. पण भगवंत म्हणतात हे काम संपलं नाही. आता मथुरेतल्या गोपीकडे जायचंय आणि ती म्हणजे कुब्जा. आता कुब्जा कशी वर्णन केली 48 अध्यायात आठवण होते की कुब्जा आता सुस्वरूप झाली. कुब्जा आता कंस हा जो राजा होता तो संपला आणि उग्रसेन राजा झाला. त्या राजाची सेविका कृष्णाची भक्ती त्याला प्राप्त झाली आहे. आणि वर्णन केलंय कुब्जा आता एका महालात राहते. आजच्या भाषेमध्ये बोलायचं तर कुब्जा मूळची दिव्यांग होती. पण खरोखर शब्दशः दिव्यांग, दिव्य असंच तिला भगवंताकडून रूप मिळालंय, स्वरूप मिळालंय, ऐश्वर्य पण मिळालं. तर
कोणासारखा आहे बरं? बरोबर सुदाम्यासारखा आहे. सुदाम्यानं पोहे अर्पण केले, भगवंतानं भक्षण केले आणि परत जाताना कृष्णाने काहीच दिले नाही. घरापर्यंत सुदामाच्या मनात विचार आला असेल, एवढा माझा जवळचा मित्र, त्रैलोक त्याचा स्वामी, सगळं गोडगोड बोलला, पण हाताने काहीच दिलं नाही. आणि घरी आल्यावर मात्र त्याला कळेना की आपण कुठं आलोय. गाव बदललं, घर बदललं, ऐश्वर बदललं. हे जसं सुधारण्याचं झालं तसंच कुबजीचं झालं. आणि म्हणून अशा त्या सुंदर घरी महालात उद्धवाला बरोबर घेऊन कृष्ण गेला. जेव्हा बातमी कळली कुबजेला की कृष्ण आपल्याला भेटायला आलाय, तर ती अत्यंत आनंदित झाली. तिचं घर मूल्यवान साहित्याने शृंगारलेलं होतं. कृष्णाला बघताना ती लगबगीने उठली, आपल्या सख्यांसह कृष्णाला सामोरी गेली, कृष्णाला बसायला आसन दिले, त्याची पाद्य पूजा केली, त्याला अर्घ्य अर्पण केले, एका अर्थाने त्याचा आदर सत्कार केला. आणि पूजा असा सत्कार कृष्णाचा करत असताना, फार महत्वाचा आहे, असा कृष्णाचा सत्कार करत असताना उद्धवाला म्हणाली, तूही आसनावर बस, तुझी पाद्यपूजा मी करू इच्छिते. त्या उद्धव म्हणाला, आसनावर तर बसणारच नाही, मी कृष्णाबरोबर आलोय, कृष्ण जिथं बसलाय त्याच्या पायाशी मी बसेन. आणि उद्धव कृष्णाच्या पायाशी बसलाय असं आपल्याला भागवतकार मुद्दा म्हणून सांगतात. ज्या ठिकाणी गुरु, देव, परमेश्वर हा उच्चासनावर बसला असेल तर त्या ठिकाणी आपण त्यांच्या बरोबरीनं समकक्ष सुद्धा बसायचं नाही, हा शिष्य भाव आहे. मी तुम्हाला घडलेली घटना सांगतो. गाव जमखंडी, आणि जमखंडीमध्ये गुरुदेव राज रामडे हे राहत होते. त्यांना भेटायला भारताचे उपराष्ट्रपती त्यावेळेला जे होते ते डॉक्टर राधाकृष्णन आले. नंतर ते राष्ट्रपती झाले, पण जेव्हा भेटायला तर उपराष्ट्रपती होते. आणि डॉक्टर राधाकृष्णन उपराष्ट्रपती असल्यामुळे जमखंडीत काय वातावरण निर्माण झालं असेल तर बघा. आणि गुरुदेवांचं जर साधं, डॉक्टर राधाकृष्णन हे गुरुदेव रामदेव यांचे शिष्य आहेत. गुरुदेव राज रानडे आपल्या पुण्याला डेक्कन कॉलेज, म्हणजे डेक्कन संस्था जी आहे ती आणि डेक्कन कॉलेज हे संबंधित होते, पण बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे कुलगुरू होते डॉक्टर राज रानडे, गुरुदेव रानडे. डॉक्टर राधाकृष्णन हे त्यांचे विद्यार्थी जमखंडीत आपल्या गुरुला भेटायला ते आले. आणि हा प्रसंग घडलाय ते डॉक्टर राधाकृष्णन गुरुदेवांना भेटत असताना गुरुदेव आसनावर बसले होते आणि या देशाचा उपराष्ट्रपती त्यांच्या पायाशी बसला होता. पत्रकारांनी याचे फोटो काढले आणि ऐतिहासिक घटना उपलब्ध आहे. ही भारतातील गुरु शिष्य परंपरा. शिष्य कितीही मोठा झाला, गुरुनं म्हणावं शिष्या दीक्षेत पराजय, त्याचं भाग्य आहे, पण शिष्याने कधी विसरायचं नाही की गुरु आहे म्हणून मी आहे. ज्ञानेश्वरचा संदर्भ तुम्हाला सांगतो. पहिल्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर अर्जुनाच्या मुखाने सांगतात, अरे बाबा कृष्णा, तो म्हणतोयस भीष्माने द्रोणांच्यावर हल्ला कर म्हणतोस म्हणून मी करेन, पण आजोबा भीष्माचार्य आणि माझे गुरु द्रोणाचार्य यांच्यावर मी हल्ला करू शकत नाही. आणि असं म्हणताना ज्ञानदेवानी अस्सल मराठीमध्ये शब्द दिलाय, ज्ञानेश्वरांनी दिलंय की अर्जुन म्हणतोय त्यांचा अर्जुन, मी तो द्रोणाचा केला. त्याच्यावर फार महत्वाचं आहे, ही मध्ययुगीन मराठी आहे. मी तो द्रोणाचा केला म्हणजे काय? मी जो कोण आहे ना तो द्रोणांनी घडवलेला आहे. मी शंकराचा पराभव करणारा अर्जुन आहे, मी इंद्राच्या नक्कीला जाणारा अर्जुन आहे, पण मी जो अर्जुन आहे, जे माझं व्यक्तिमत्व आहे हे घडवले तुम्ही, मी तो द्रोणाचा केला.
माती मातीच असते. ती जेव्हा गणेश मूर्ती बनते तेव्हा महत्व असतं. अर्जुन म्हणतोय मी साधाच होतो ना, पांडव पंडुपुत्र, पाचातला एक, मध्यम, मोठाही नव्हे, युधिष्ठिर आहे, भीम आहे, नकुल सहदेव आहे, आणि आपलं मध्यम. आणि लक्षात घ्या मध्यम असतो ना तर दोन्हीकडे थपडा काढायला लागतात. अशा प्रकारचा तो मध्यम असतो, तशा प्रकारचा मी अर्जुन आहे. पण मी तो द्रोणाचा केला. तशा पद्धतीनं ही गुरु शिष्य परंपरा भारतामध्ये प्रचंड आहे. उद्धवाचा आता कृष्ण निरोप केला, उद्गेचा सुद्धा निरोप केला. आणि आता भागवतामध्ये महाभारताचा प्रवेश होतो. एकावे बघा 9 स्कंद झाले, दशम स्कंद झाला. पांडव, महाभारत, धृतराष्ट्र कोणी आलं नव्हतं. खरं तर ते आतुलमानवी भावंड आहेत, नातं आहे त्यांचं. तर जेव्हा कृष्ण इतका लहानाचा मोठा होतो तर पांडव असतीलच ना. अर्जुन हा तर कृष्णाच्याच वयाचा. गीतेमध्ये हेच महत्वाचं आहे, दोघांची वयही सारखे. आपला धर्मराज भीम कृष्णापेक्षा वयाने मोठे आहे. म्हणजे जेव्हा बालकृष्ण इकडे आहे तेव्हा अर्जुनी तिथे बाल अर्जुनच असणार ना, सारखे असतील तर. पण दोघांचा संबंध काय आलेला नाही. त्यांचं नातं कसं आहे ते थोड्या वेळाने तुम्हाला सांगतो. यादव आणि कौरव यांचं नातं काय. पण आता कृष्णाला आठवण झाली, आपण एक काम पुढे केलं, कंसवध मथुरेची व्यवस्था लावायला पाहिजे, ही लावली. आपण स्वतः गुरुकुलामध्ये जाऊन शिकून यायला पाहिजे, हेही झालं. आता आठवण झाली की कुंतीच्या मुलांना जरा स्वस्थता मनाला मिळाली आणि मग आपली आत्या आठवली. त्याची आत्या आहे ती कुंती. आणि आठवायचं कारण असं घडलं की जोपर्यंत कुंती सुखात होती आत्या, तोपर्यंत नाही आठवण केली तर चालेल. पण आत्या दुःखात आहे म्हणताना आठवण केलीच पाहिजे. आणि आत्या आता दुःखात आहे या प्रसंगी. हा बरोबर कंसवधाच्या प्रसंगी त्याच्यानंतरच्या वर्षा 2 वर्षामध्ये तिकडे पंडू राजा जो वनामध्ये गेला होता तो शाप दग्ध होऊन मृत्युमुखी पडलेला. माद्री सती गेलेली आहे आणि कुंती आपली 3 मुलं आणि माद्रीची 2 मुलं अशी वनातून घेऊन हस्तिनापुराच्या वेशीवर आलेली आहे. नवरा निघून गेला, एका अर्थाने शाप दग्ध होऊन निघून गेला. मनावर ओझा आहे, 5 पोरं पदरात आहेत, ती राजवंशातली आहे. पण वनातून आपण येतोय, कोण कसं स्वीकारेल कुणास ठाऊक. आणि अशी ती जेव्हा वेशीवर आली तर विशेष गोष्ट अशी आहे, तो भीष्माचार्यांनी त्यांचा स्वीकार केला. आपण कधी विसरायचं नाही. भीष्माचे गुणदोष काही असते, पण पांडवांना आधार देण्याची गरज असताना कुरुकुळातल्या सगळ्यात मोठ्या माणसानं भीष्माचार्यांनी आधार दिलाय. ही गोष्ट सोनं पिवळी झाली आहे असं आपल्या लक्षात येईल. असा संदर्भ पुढे येणार आहे. आणि मग अशा प्रकारे पती गेलेला, वैधव्य प्राप्त झालेलं, राज्याचा वाटा मिळेल न मिळेल, वनातून कसे तरी आश्रितासाठी आपण धृतराष्ट्राच्या घरी आलोय, अशी कुंतीची अवस्था बघितल्यानंतर हत्याची चौकशी केलीच पाहिजे असा विचार कृष्ण भगवंताच्या मनात आला. आणि त्यासाठी त्यानं आपल्या दूताची निवड केली. तो दूत पुन्हा कोण आहे तर तो दूत त्यांनाच लहानपणी म्हणजे काही वर्षापूर्वी कंसाच्या सांगण्यावर आणणारा अक्रूर आहे. त्याचं नावच बोलताय अक्रूर. आणि त्या अक्रूराला भगवंतांना बोलावून घेतलं आणि म्हणायला लागला, आपले व्यास महर्षी किती सुंदर वर्णन करतात बघा. हे अक्रूरा, आमच्यापेक्षा तू वयानं मोठा तर आहेसच, पण तू आमचा गुरु आहेस आणि हित करत आहेस. सगळ्या यादव कुलामध्ये तुला मान आहे. तू कोण आहेस तर तू खऱ्या अर्थानं साधू संतांच्या योग्यतेचा आहे. आधी तर साधू संत शब्द मुद्दाम वापरला, कारण साधू संत आणि बाकीची मंडळी, अगदी स्वर्गातले देव सुद्धा यातला फरक सांगितला. साधू संत म्हणायचं कारण काय असेल अक्रूराला
तो तर भक्त आहे. पण साधू संत म्हणायचं कारण नंतर कृष्णाला त्याचा एक भक्त भेटणार आहे. दुर्योधनाचा आदर सत्कार टाळून त्याच भक्ताच्या घरी तो जाणार आहे कृष्ण शिकायच्या वेळेला, आणि त्याचं नाव विदुर आहे. तो जन्मनं तत्कालीन भाषेमध्ये बोलायचं तर दासीपुत्र आहे. पण भगवंताने गीतेत सांगितले ना, स्त्रियो वैश्या तथा शूद्रा ते यांची परांगती. त्याचं चालतं बोलतं उदाहरण कोण असेल तर विदुर आहे. विदुर असा राजवंशातला धृतराष्ट्र, पंडू यांच्या इतकाच त्याचा गादीवर हक्क आहे. पण तो साधू आहे, तो संत आहे. त्याने जी नीती मांडली ती विदुर नीती म्हणून महाभारतामध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे. काही नीती गाजल्या त्याच्यामध्ये विदुर नीती आहे. आणि तो विदुर असा राजवंशाचा असून सुद्धा संत आहे, भक्त आहे. आणि अक्रूराला ते म्हटलंय, विदुराचा उल्लेख नाही त्याचा नंतर येणार आहे, पण अक्रूरा तो आमचा गुरु आहेस, तो आमचा हितक आहे. तिथं व्यास मोठी तुलना छान करतात की देव सुद्धा आपल्याला मदत करतात, संत सुद्धा आपल्याला मदत करतात. फरक असा की देवांचा मदत करण्यामध्ये काहीतरी स्वार्थ असतो. विचार करा, दधीच्याकडे जायचं, दधीची नमस्कार करायचा आणि काय मागायचं, असं मागू नये कुणाकडे जाऊन तुझी हाडच मला दे म्हणून, वज्र पाहिजे म्हणून. हे काय ती सेवा, देवांचा देव. पण बघा, देव जेव्हा काही मदत करतात, सेवा करतात, सहाय्य करतात, तेव्हा त्यांचा स्वार्थ निहित असतो, लपलेला असतो. संत मात्र स्वार्थ विरहित. जसं ज्ञानेश्वरांची उपमा, गंगा नदीच्या काठी गाव येऊ दे नाही तो वाघ येऊ दे, त्यांचे गुणदोष लक्षात न घेता गंगा नदी त्यांना अमृतच देते. तर संत नेहमी खळाची व्यंकटी सांगतो याच भूमिकेतले असतात. हा फरक व्यासाने या ठिकाणी मांडला. दुसरा फरक मांडलाय की देव मदत करतात, पण देवांना येऊन तुमचं काम करावं लागतं. संत मात्र केवळ दर्शन मात्रे तुमचं काम करू शकतात. तिथं उदाहरण दिलेलं नाही आहे, पण परंपरेत आपल्या प्रसिद्ध आहे कासवीचं दूध. कासवी जी असते ती आपल्या पिलांना स्तनपान देत असेल जैविक दृष्ट्या, पण असं मानलं जातं की कासवी फक्त आपल्या पिलांकडे नजर टाकते आणि त्याने सुद्धा कासवीची पिलं मोठी होतात. हा कवी संकेत तरी आहे. ह्याचा विचार केला तर संतांना यावं लागत नाही. आज आपण म्हणतो ना, ज्यांचा विश्वास आहे ते म्हणतात की आपल्याला तो स्वामी महाराज सांगतात आपल्याला, घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे दर्शन मात्र एखाद्याचं हित करणं, स्वार्थ विरहित एखाद्याचं हित करणं हे देवानाही जमत नाही, संतांना जमतं. आणि अक्रूरा तू अशा प्रकारचा संत आहेस म्हणून तुला मी सांगतो की हस्तिनापुराला जा. आणि आता मगाशी जे बोललो त्याच्या पुढं कुंती वैधव्यानं दुःखी आहेच, तिला आता आश्रय मिळालाय. पण कृष्ण भगवान सांगतात की तिथला जो धृतराष्ट्र आहे हस्तिनापुरातला, तो आपल्या पुतण्यांशी न्यायानं वागत नाही असं माझ्या कानावर आलेलं आहे. ही गोष्ट खरी का खोटी हे तू जाऊन पहा आणि मला सांग. अशासाठी दूताची निवड केली. नाव अक्रूर आहे, वृत्तीनं भक्त आहे, संत आहे, आणि त्याला हस्तिनापुराकडे पाठवायचं काम अक्रूराला भगवंतानं केलं. तिचा अध्याय 48 संपला. अध्याय 49 मध्ये आपल्या लक्षात येतं अक्रूर हस्तिनापुरात आला, जसा उद्धव गोकुळात गेला. हस्तिनापुरात आल्यानंतर हस्तिनापूर हे साम्राज्य आहे. हस्तिनापुराच्या साम्राज्याच्या वेशीतून प्रवेश त्याने केला. धृतराष्ट्राला भेटणार आहे. इथं आपण समजून घेऊया की यादव आणि कौरव यांचं नातं काय आहे. यादव
हा तो जो ययाती होता, त्या ययातीचा पहिला मुलगा जो होता यदू, त्याचे पुत्र आहेत यादव. ययातीने यदूला शाप दिला होता, तिच्या वंशात कोणी राजा होणार नाही, वगैरे आपण बघितलं. आता ते यदू वंशीय यादव बाजूला ठेवा आणि देवयानीचा पुत्र यदू, देवयानीचा पुत्र मोठी पट्टराणी, तिचा पुत्र यदू, आणि दुसरी पत्नी शर्मिष्ठा. त्या शर्मिष्ठेचा जो पुत्र ज्यानं आपलं तारुण्य वडिलांना दिलं त्याचं नाव कुरु आहे. आणि यदू पासून जसं यादव तसं कुरु पासून पौरव, आणि पौरवांच्या मध्ये कुरु नावाचा राजा झाला. त्यानं कुरुक्षेत्र निर्माण केलं. तो कुरु अत्यंत पराक्रमी होता. जसं रघुवंशामध्ये रघुराज राम आल्यानंतर दिलीप आज दशरथ मागे पडले आणि रघुवंश नावाचं काव्य कालिदासाने लिहिलं. खरं ते इक्ष्वाकू वंश आहे. पहिला इक्ष्वाकू आहे, त्याचा भगवद्गीतेमध्ये उल्लेख आहे. विवस्वान म्हणून इक्ष्वाकू तो रघुवंशाचा पूर्वज आहे, पण कुठल्या नावाने ओळखलं जातं? रघुवंश. जसं बघा, पौरवांच्या मध्ये कुरु नावाचा एक मोठा राजा निर्माण झाला आणि त्याच्यापासून पौरव नाव बाजूला पडलं आणि कौरव नाव आलं. म्हणून पांडव सुद्धा कौरवच आहे, पण ते कुरु कुळातलेच आहे. आता यादव आणि कौरव हे एकाच घरातले असल्यामुळे, तिच्या असल्यामुळं त्यांच्यामध्ये नाते संबंध होतो. ज्याप्रमाणे कुरु कुळाचा सगळ्यात मोठा पुत्र पंडू, त्याची बायको यादव कुळातली कुंती आहे. यादव कुळातली कुंती आहे, यादव कुळातला कृष्ण आहे, आणि पंडू धृतराष्ट्र भीष्म कुरु कुळातले. पण त्यांच्यात नातेसंबंध सहज शक्य आहे, पण मूळ घराणं एक आहे. आता असं ते कौरव कुळ, या कौरव कुळाचा पंडू तर जिवंत राहिला असता तर प्रश्नच नव्हता, पण तो नाही. आणि पंडू नाही म्हणल्यानंतर धृतराष्ट्र आला. आणि धृतराष्ट्र, मला कधी कधी वाटतं संस्कृत मधलं इतकं छान नाव त्या धृतराष्ट्राला दिलं नसतं तर बरं झालं असतं. कारण धृतराष्ट्र शब्दाचा अर्थ किती छान आहे बघा. जो राष्ट्र धृत करतो तो, धृत म्हणजे धारण, जो राष्ट्र धारण करतो तो धृतराष्ट्र. आणि काय किती ताकद आणि स्थिती आपल्याला माहिती आहे काय केलं धृतराष्ट्राने. आणि कधी कधी वाटतं आता सुद्धा पुत्रांच्या नातेवाईकांकडे अंधभक्ती कुणाची असेल वर्तमान काळामध्ये सुद्धा, जाती बोलायला नको, तर वर्तमान काळामध्ये सुद्धा जर आपल्या नातेवाईकांकडे कुणाची अंधभक्ती असेल तर त्यांचा वारसा धृतराष्ट्रापासून आहे. 5000 वर्ष, त्यात काही शंका नाही. त्या धृतराष्ट्र दुसरं काही केलं नाही, काहीही केलं नाही. अत्यंत सामर्थ्यवंत होता, तर सामर्थ्यवंत असून सुद्धा गांधारी पतिव्रतावर डोळे बांधून होती, तिलाही मान दिला नाही. तिचा भाऊ शकुनी आला, तो वाटोळा करतोय हे कळत होतं, तरी शकुनीला अडवलं. दुर्योधन ताकदवान म्हणता असं नाही, दुर्योधन ताकदवान होता, सामर्थ्यशील होता, पण सत्प्रवृत्त नव्हता. हे कळून सुद्धा दुर्योधनाची बाजू होती. म्हणजेच कधी युद्धाच्या खेळामध्ये हस्तक्षेप केला, द्रौपदीला सगळं परत देतो असं दाखवलं, आणि दुसऱ्या युद्धामध्ये सगळं गेल्यानंतर पुन्हा डोळ्यावर पट्टी नव्हतीच, डोळ्यावर नव्हतीच मुली, तर आणखी पट्टी होती. धृतराष्ट्राने शेवटपर्यंत किती सांगू तुम्हाला, अहो युद्ध सुरू झाल्यानंतर सुद्धा, संजयाला दिव्य दृष्टी दिल्यानंतर सुद्धा पहिल्या श्लोकात काय विचारतोय, मामका पांडवाश्चर्य किंवा पूर्वत संजय. पंडू देवाघरी गेला, पण देवाघरी गेल्या पंडूची मुलं आणि मामका, जे स्वार्थ सुटतच नाही. खरं तर व्यासाने धृतराष्ट्राला विचारलं की तुला दिव्य दृष्टी देऊ का, तर तुम्हाला नको नको. आपलं वाटतं नको नको का म्हणलं असेल, त्याला माहिती होतं धृतराष्ट्राला दुर्योधन मारले जाणार ते माहितीच होतं, तर बातमी तरी कळायला पाहिजे ना. मग आपली संजयाला दिव्य दृष्टी दिली आणि व्यवस्था इतकंच आहे. आता सगळं कृष्ण भगवंताला माहिती आहे, आणि म्हणून तो म्हणतोय धृतराष्ट्र आपल्या पुतण्यांशी चांगला बघत नाहीये ते बघ.
आता आपला अक्रूर आला, वर्णन छान केले आणि सविस्तर केले. अक्रूरानं प्रथम अंबिका पुत्र धृतराष्ट्र, आता अंबा अंबिका आणि अंबालिका हे एका शब्दात लक्षात दिले की कवीचे सामर्थ्य असतात. एका विशेषणातून आपला सगळा इतिहास लक्षात. तर अंबिका पुत्र धृतराष्ट्र, भीष्म, विदुर, कुंती त्यांची भेट घेतली. आता हा ज्ञानकोश आहे, आणखी गोष्टी सांगितल्या. बाहलिक, त्याचा पुत्र सोमदत्त, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण, दुर्योधन, अश्वत्थामा, पांडव या सगळ्यांची अक्रूरानं भेट घेतली. खरं काय भगवंताने सांगितलं होतं, धृतराष्ट्राला भेट. पण दूताचं एक कर्म आहे की राजदूत म्हणून गेल्यानंतर राजाचं भलं होण्यासाठी त्यानं न सांगितलेल्या गोष्टी सुद्धा केल्या पाहिजे. एकट्या धृतराष्ट्राला भेटून चालणार नाहीये. भीष्माचार्याने भेटून सांगायला पाहिजे धृतराष्ट्र जरा काम उठता म्हणून. यासाठी भीष्माचार्य सकट, कर्णासकट, कर्ण नसता तर दुर्योधन एवढा वाढलाच नसता. कर्णासकट सगळ्यांची भेट त्यांनी घेतली. आप्तजनांची कुशाली विचारली आणि कळलं त्याला की मुळामध्ये दुर्योधन हा धृतराष्ट्र कोट्या बुद्धीचा आहे. आणि आधीमध्ये तेल बघावं तसं त्याला शकुनीचा सल्ला मिळतो. आधी कोटी बुद्धी आणि शकुनीचा सल्ला, हे सगळं समजावं म्हणून अक्रूर काही महिने हस्तिनापुरात, गोकुळात उद्धव 2-3 महिने राहिला गोपींच्याकडनं भक्ती शिकायला. तिथं दूत कर्म करताना काही मुदत घालून दिली होती भगवंताने, पण 2-3 महिने राहिला. म्हणून त्याच्या लक्षामध्ये आलं. हे वर्णन या दृष्टीने बघा, आपल्याला आधी माहिती आहे, पण जेव्हा भागवतात येतं की अक्रूराचं सुद्धा लक्षात आलं की हे जे पंडूचे पुत्र पांडव आहेत ना, यांचं तेज, शस्त्र नैपुण्य, सामर्थ्य, पराक्रम आणि विनय हा कुरुकुळाला साजेसा आहे. अक्रूराच्या डोळ्यांनी बघा, अक्रूर तटस्थ आहे, तो यादव आहे, हे पौरव आहे. पौरवांच्या मध्ये दुर्योधन कसा आणि अर्जुन कसा हे त्याच्या दृष्टीनं तो पाहतोय. आणि त्याच्या लक्षात येत आहे, ते घटना इतिहासात घडली आहे, बाकीच्या नंतर आहे की बालपणापासून दुर्योधन आपल्या चुलत भावांचा द्वेष करतोय. त्याची मोठी खूण म्हणजे भीमावर केलेला विषप्रयोग, त्याचा उल्लेख आहे. विषान्न, विषाचे लाडू त्याला खायला घातले, त्याचाही उल्लेख या ठिकाणी आला. अशा प्रकारे धृतराष्ट्राची काळी कृत्य समजल्यानंतर कुंतीला भेटायला अक्रूर गेला. तिचा मुद्दाम म्हटलंय, अक्रूर येणार म्हटल्यानंतर कुंतीला अतिशय आनंद झाला, कारण तिचा चुलत भाऊ भेटायला येणार होता. हा माहेरचा आहे, चुलत भाऊ भेटायला येणार आहे म्हणताना ती सद्गतीत झाली. आणि तिने सहजपणे अक्रूरला विचारलं की हे सौम्या, अक्रूराचं विशेषण बघा, सौम्य, सौम्यच आहे. हे सौम्या, कुंती म्हणते आहे माझे माता पिता. आता कुंतीचे माता पिता कोण? कुंती भोज या कुळातली कुंती आहे असा गीतेचा उल्लेख झाला आहे. पण काही ठिकाणी असे उल्लेख येतात की कुंती पोरकी होती, आई वडील नव्हते, कुंती भोजाने तिला वाढवलं. आता नेमकं काय आपल्याला माहिती नाहीये, पण कुंती जे विचारते ना, माझे माता पिता, माझे बंधू भगिनी, माझे भाचे, आपल्या कुळातले आप्त माझी आठवण काढतात का? सासरी गेली मुलगी, माहेरचा माणूस आल्यानंतर हाच प्रश्न विचारला की माझी आठवण काढतात का? पुढे विचारलंय, आणि माझा सगळ्यात चांगला भाचा श्रीकृष्ण भगवान, त्याला माझी आठवण आहे का? जाऊन त्याला सांग तू. एका वाक्यात किंवा श्लोकातून आपलं दुःख व्यक्त केलंय, अधिक बोलायला नको. ती म्हणते आपल्याला, कृष्णा जाऊन सांग, लांडव्यांच्या कळपामध्ये हरिणी सापडली, तिची जशी स्थिती होईल
तशी माझी स्थिती झालेली आहे. मला वाटतं आधी बोलायला नव्हतं. भीष्माचार्यांना आश्रय दिला पण अजून हक्क मिळाला नाही. धृतराष्ट्र खाऊ घालतोय पण द्वेष करतोय. लहान पांडव आणि कौरव द्रोणाचार्यांकडे शिकतायत पण चुलत भावाला बालपणी सुद्धा त्रास देण्याचं काम दुर्योधन करतो. आभाळ फाटल्यानंतर जशी स्थिती होईल तशी कुंतीची झाली. आणि म्हणून एका वाक्यामध्ये म्हणते लांडग्यांच्या कळपात, एक लांडगा नाही, लांडग्यांच्या कळपात एकटी हरिणी सापडावी तशी माझी स्थिती झाली आहे. आणि कृष्णाला म्हणावं जर सवड झाली तर मला भेटायला ये, तेवढंच सांत्वन मला मिळू शकेल. आता यासाठी ते छान जमवत आहे बघा. हे सगळं आपण बोलतोय किंवा कथा चाललेलीच आहे पण आपण ठेवायची ही कथा शुकाचार्य परीक्षितला सांगतात आणि मध्येच आठवण करून व्यास आपला आठवण करून देतात की शुकाचार्य परीक्षितला म्हणतात. ऐका, शुकाचार्य परीक्षितला म्हणतात की अरे तुझी पणजी कुंती किती दुःखामध्ये होती तुला माहिती आहे का? किती सुंदर आहे. परीक्षिती उत्तरेच्या पोटी जन्मास आलाय तर सगळे घडून गेले पण त्याला आठवण करून दिली आहे की तू कुठल्या कोळातला आहेस? कुंतीच्या. कुंतीने किती दुःख भोगलं त्या पणजीचं दुःख तुला कळतं, आठवतं का? आणि त्याच्या कुंतीचा शोक होता तो अक्रूराच्या लक्षात आला असं परीक्षितला शुकाचार्य सांगतात. आणि अक्रूराने विचार केला आता आपण काय करूया बरं. आपल्याला कृष्णाने सांगितलंय फक्त बातमी घेऊन ये म्हणून पण आपण काय केलं पाहिजे तर आपण जरी कृष्ण भगवंताने सांगितलं नसलं तरी सुद्धा दूत म्हणून यादवांच्या कुळातला एक कौरव कुळ आहे आणि यादवांच्या कुळातला वयाने मोठा असणार कृष्ण ज्याला गुरु आणि हितकर्ता म्हणतोय, संत म्हणतोय, असे आपण सांगितलं नसलं तरी धृतराष्ट्राला काहीतरी सात्विक उपदेश करून परत केले पाहिजे. हे आपलं काम आहे. कृष्णाने न सांगितले तर माणुसकीचं काम आहे. आणि म्हणून धृतराष्ट्राची भेट घ्यायला म्हणजे बघा सगळ्यांच्या भेटी राज दरबारात होतात त्या औपचारिक असतात. औपचारिक अनौपचारिक धृतराष्ट्राला भेटायला अक्रूर गेला आणि त्याला समजावून सांगायचा प्रयत्न करतोय. आता इथे सुद्धा जसं मगाशी अंबिका पुत्र शब्द वापरला होता तिथे शब्द वापरलाय विचित्र वीर्या, विचित्र वीर्य पुत्रा धृतराष्ट्रा. मगाशी आईचं नाव झालं आता वडिलांचं नाव. एका विशेषणातून तुमच्या मनात कथा जागी करायची असते. हे लेखकाचं काम आहे. विचित्र वीर्य पुत्रा धृतराष्ट्रा, अरे कौरव आणि पांडव दोघेही तुझेच पुत्र नाहीत का? खरंच विचार करण्यासारखा आहे. आज तो काळ उरला नाही पण जरा 70, 80, 100 वर्षापूर्वी आपली एकत्र कुटुंब पद्धती होती त्या आठवून बघा. मला या एकत्र कुटुंब पद्धतीतल्या काही गोष्टी माझ्या सासऱ्यांच्याकडनं आणि माझ्या वडिलांच्याकडनं ऐकायला मिळालेल्या. काय होती त्या कालखंडात पद्धत? त्या कालखंडात पद्धत अशी होती की वडिलांनी आपल्या मुलासाठी काही करायचं नाही, काकाने आपल्या पुतण्यासाठी करायचं, अशीच पद्धत. आणि काकाने पुतण्यासाठी कारण एकत्र भावंड राहत होती. मोठा वाडा असायचा, आजोबा असायचे, शेती असायची, नोकरी नव्हती. अशा वेळेला आपल्या मुलासाठी करणं म्हणजे स्वार्थ आणि पुतण्यासाठी करणं म्हणजे पराग. आणि सगळेच तसे वागले तर सगळ्यांचंच होणार आहे. तुम्ही ह्यामध्ये ज्या 4 भाऊ आहेत, 4 भावाच्या एका भावाने 3 भावांच्या मुलांचं केलं की त्यांचंही करतील ना, करतील अशी अपेक्षा होतच होतं असं नाही. काहीतरी कादंबरी तुम्हाला सांगतो, जुन्या काळची वाचून बघा, अतिशय छान आहे. कादंबरीचं नाव आहे रथचक्र. लेखक आहे श्रीनाथ पेंडसे. त्याच्यामध्ये एक वहिनी कोकणातली आपल्या मुलाला मोठं करण्यासाठी कशी झगडते. किंवा अलीकडचं दुसरं पुस्तक सांगायचं तर ज्योत्स्ना देवधर यांचं घर गंगेच्या
काठी वाचा. त्या एकत्र कुटुंबात सुद्धा रथचक्र नावाप्रमाणे करणारा चाक कसं काढावं लागत होतं स्त्रीला, हे तुमच्या लक्षात येईल. हरिभाऊ आपटेंच्या कादंबरीकडे आपण वळलो तर तिथलं दुःख आणखीच वेगळं आहे स्त्रियांचं. पण श्रीना पेंडसे आणि ज्योत्स्ना देवधर जे दुःख मानताय ते आणखीच वेगळं. ते का ठेवलं? काय सांगितलंय बघा, धृतराष्ट्रा, अरे पुतण्यांच्याकडे लक्ष दे ना. आत्ता जरी एकत्र कुटुंब पद्धती 60-70 वर्षापूर्वी होती आपल्याकडं, 75 वर्षापूर्वी, तर 5000 वर्षापूर्वी असेलच ना. आणि तू काय करतोयस? अरे ती मुलं पोरकी आहे, पण तू देवाघरी गेलाय, तुझा भाऊ आहे सख्खा, आणि तो देवाघरी गेला असताना त्या मुलांना माईची पाखर तू घालणार नाहीस, कोण घालणार? त्या माणूस आहे की नाही? म्हणून पहिले सांगितलंय अक्रूरानं, अरे तू लक्षात घे, या पुतण्यांशी चांगलं वागलं पाहिजे. आता भारतीय परंपरा अशी आहे की उपदेश करताना थोडं त्याला तत्वज्ञानाचा काय म्हणून डूब दिल्याशिवाय, छटा दिल्याशिवाय आपल्याला बरंच वाटत नाही. आपला स्वभावच आहे भारतीयांचा. तसं धृतराष्ट्राची बोलताना अक्रूर लगेच सांगतोय, अरे पुतण्यांच्याकडे लक्ष दे, नाही तर जीव जन्मास येतो, वाढतो आणि निघून जातो. तू भले धृतराष्ट्र असलास, सम्राट असलास, दुर्योधनाचा बाप असलास, शकुनीचा मेमना असलास, कोणी असलास, किती मोठा असलास, तर शेवटी तू जीव आहेस. आणि आला आला प्राणी जन्माशी आला, गेला गेला बापूला मरोनी गेला, याची तरी आठवण ठेव. दुसरा उपदेश केला. तिसरा उपदेश केलाय, अरे अधर्माचं आचरण जर केलं तर आपल्याला समाजामध्ये मूर्ख म्हटलं जाईल, कर्तव्य विमुख म्हटलं जाईल, ज्ञानी म्हटलं जाणार नाही. आणि राजा ज्ञानी असायला पाहिजे. चाणक्याच्या अर्थनीतीमध्ये राजाच्या कसोट्या सांगितल्या आहेत, त्यामध्ये तो सर्व कलांचा कोविद पाहिजे असं म्हटलंय. त्याला मनोरंजनही कळलं पाहिजे आणि धनुर्विद्याही कळली. आर्य चाणक्याचा ग्रंथ यातून बघण्यासारखा आहे. किंवा पंचतंत्र काय जन्मासाठी आठवून बघा बघू. पंचतंत्र विष्णू सगळ्यांना कुठल्या तर राजाच्या पढतमूर्ख मुलांना शहाणा करण्यासाठी, व्यवहार शिकवण्यासाठी पंचतंत्र आलं. त्याचा मित्र भेद हे कशाला सांगायला पाहिजे? हे तर आपण ध्यानामध्ये घेतलं तर जीव मात्र विचार कर. करायचा नसेल तर राजा म्हणून तरी विचार कर. अरे राजांना शहाण्यासारखं वागायला पाहिजे ना, ते तू वागत नाहीयेस. तू स्वधर्माचरणापासून परांगमुख होतोस. आणि त्याला इशारा दिला, असं केलंस तर नारायण स्वरूप होणार नाहीस, नरकाच्या वाटेने जाशील. हे सगळं राजाला सांगण्याचं धाडस अक्रूराने केलेलं. आणि आता शेवट करताना बघा भागवत काय सांगतात, इतकं सांगून सुद्धा पालथ्या घड्यावर पाणी. पण एवढं असतं तर चाललं असतं. धृतराष्ट्र नको तितकं हुशार आहे, जिथं पाहिजे तिथं हुशार नाही. तो अक्रूराला कोणत्या भाषेमध्ये मानभावीपणानं वेगळं सांगतो. यानं तत्वज्ञानाचा आधार घेतला, तोही तत्वज्ञानाचा आधारच घेतो. याला काय म्हणायचं, शहाण्यांचं मूर्खासारखं वागणं म्हणायचं. त्याला कळतंय पण करूनही वळत नाही. काय काय म्हणतोय तो, हे अक्रूरा, त्याला विशेषण वापरले दानपते. हे दानपते अक्रूरा, तुझा हितकर उपदेश इतका छान आहे की पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटतो. हे फक्त त्याला बरं वाटावं म्हणून. हे दानपते अक्रूरा, तुझा उपदेश पुन्हा पुन्हा ऐकावा असं वाटतं. पण काय करू बरं? आता दृष्टांतासकट भाषा केली आहे. आकाशामध्ये वीज चमकते आणि ती प्रकाश देईल असं आपल्याला वाटत असतं, तेवढ्यात अदृश्य होते. तसं माझ्या मनामध्ये सुद्धा चांगले विचार येतात, पण काय करावं बरं, अदृश्य होऊन जातात. किती मानभावीपणा आहे. आणि एकदम विजेशी नातं. पुढं तो म्हणतोय, आणि नाही तरी विचार कर, घडणाऱ्या घटना त्या नियतीकडूनच घडत असतात. हा सगळा मायेचा खेळ आहे. फक्त मायेच्या खेळात तू वनवासात जा, मी सिंहासनावर बसतो. मायेचा खेळ.
माणसं तत्वज्ञानाचा कसा उलटा उपयोग करतात याची खूण आहे आणि दाखवले व्यासाने आपल्याला. एक वीज झाली, पुढं तो म्हणतोय अपुरा ईश्वराची इच्छा जसं असेल तसं घडे, आपण तर कोण काय करणार. हा सगळा मायेचा खेळ आहे. नाहीतरी ती प्रवृत्ती, नाहीतरी ती प्रकृती नानाविध प्राण्यांकडून नाना प्रकारची कर्मे करून घेते. माझ्याकडनं काय कर्म करून घेते? पांडवांचा द्वेष कोण करतोय? तो. चोरानं सुद्धा म्हणावं, चोरी करायला मला अंतरात्म्याने सांगितलं मी चोरी करायला आलो, नाही केलीच नसतो, पण अंतरात्मा सांगतो चोरी कर म्हणून. माणसं कशा प्रकारे तत्वज्ञानाला सुद्धा वळवतात, तत्वज्ञानाचा बळी देतात आणि आपल्या स्वार्थाची पोळी साधतात, हे सगळं आपल्या लक्षामध्ये बरोबर येतं. ठाकूराचं असं बोलणं आहे. आणि तो म्हणतो सॉरी धृतराष्ट्राचा ठाकूराला नमस्कार करतो, बिचारा परत येतो. म्हणजे एक काम झालं, कुंतीची खाली खुशाली विचारली, पण धृतराष्ट्राचा काही परिणाम झाला नाही. 49वा अध्याय पुरा करताना शुकाचार्य परीक्षितला म्हणतात, पुन्हा जोडून घेतलंय. शुकाचार्य परीक्षितला म्हणतात की अरे ठाकूर अशा प्रकारे काही कामगिरी पुरी करून भगवान श्रीकृष्णाकडे परत आला. धृतराष्ट्र पांडवांशी चांगला वागत नाही ते सांगायचं काम त्यांनी केलं आणि या ठिकाणी 49वा अध्याय संपतो. याच्यानंतर कृष्ण भगवान पांडवांना जी मदत करणार आहे ती जरा उशिरा येणार आहे. त्याच्या आधी एक मोठे संकट येणार आहे 50व्या अध्यायामध्ये. ती म्हणजे कंसाचा वध झाल्यानंतर कंसाच्या 2 पत्नी आपल्या वडिलांच्याकडे धावत गेल्या मुली म्हणून, आणि तो आहे जरासंध, मगध देशचा राजा. हस्तिनापुर म्हणजे अख्खी दिल्ली समजा, आणि मगध म्हणजे बिहार. मगध म्हणजे बिहार. तर त्या जो जरासंध आहे तो थोडा ताकदवान आहे, तो म्हणजे हल्ले 27 वेळा करतोय. असा जरासंध कंसाचा सासरा आहे. आणि कंस मारला गेल्यानंतर सासराला फार राग आला, कारण मुली परत आल्या. ते आपल्याला पुढच्या अध्यायामध्ये बघायचं. आज थांबू.